महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा महानिकाल लागण्यासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत। निकाल तयार आहे। उद्या दुपारी 4 नंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याचं वाचन करणार आहेत। ठाकरे गट आणि शिंदे गटाकडनं केलेला युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे नार्वेकर निकाल देतील। त्या निकालामध्ये दडलेलं काय आहे याची देखील उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। हा निकाल कसा असू शकतो पाहूया त्या रिपोर्टमधून। महाराष्ट्रात पुन्हा होणार का राजकीय भूकंप? ठाकरेंना धक्का की शिंदेंचं जाणार मुख्यमंत्री पद? कोण ठरणार पात्र, कोण होणार अपात्र? गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात हाच चर्चेचा विषय आहे। जून 2022 पासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचा निकाल काय लागणार याकडे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर साऱ्या देशाचं लक्ष लागलंय। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत। या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होईल म्हणून याची विभागणी 6 गटात करण्यात आली होती। यामुळे याचिकांच्या या 6 गटांचे 6 स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील। परंतु हे 6 निकाल एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतील। हा निकाल साधारण 1200 पानांचा असेल। याचिकेतला प्रत्येक गटाचा निकाल 200 पानांहून अधिक आहे। निकालादरम्यान केवळ यातील ठळक मुद्दे अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील। विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यालयानं 2.5 लाखांहून अधिक पुरावे तपासलेत। या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकिलांना बोलावलं जाईल। सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि रिझर्व फॉर ऑर्डर विसृती मॅटर या संदर्भातली आता जी उरलेली कारवाई करायची होती ती पूर्ण करून उद्या निकाल द्यायचा प्रयत्न आमचा आहे। निकालाला अवघे काही तास उरलेत। निकाल देताना विधानसभा अध्यक्ष कोणत्या निकषांचा विचार करतील ते पाहूयात। विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी बजावलेला व्हीप आणि केलेलं मतदान, विश्वासदर्शक ठरावावेळी बजावलेला व्हीप आणि मतदान, कुणाचा व्हीप पात्र आहे याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल, सुरत गुवाहाटीला जाणं पक्षविरोधी कारवाई ठरते का याचा विचार होईल। दोन्ही गटांकडून सादर केलेली कागदपत्र आणि पुराव्यांचा विचार होईल। उलट तपासणीवेळी साक्षीदारांनी दिलेली उत्तरं आणि वकिलांचा युक्तिवाद विचारात घेतला जाईल। हा निकाल केवळ ठाकरे किंवा शिंदे गटाचं भवितव्य ठरवणार नाही तर यातून दिशादर्शक अशा अनेक गोष्टी स्पष्ट होतील। त्यात पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल। सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील। अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील। या निकालाला शिवसेनेच्या दोन्हीपैकी एका गटानं आव्हान दिल्यास हे प्रकरण पुन्हा कोर्टात जाईल। हे प्रकरण सुप्रीम कोर्टानंच विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं। कोर्टानं निर्धारित वेळेत निकाल देण्याचे आदेश दिले होते तरीही त्याला खूप विलंब झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। रिझनेबल टाइम याचा अर्थ राज्यघटनेप्रमाणे 3 महिने होतो आणि आता 8 महिने झाले याला, तेव्हा 3 महिन्यानंतर पुढे 5 महिने गेलेत आणि यांनी दिला नाही। आता याचा अर्थ काय होतो की आता सगळेच राजकारणात ते अत्यंत निर्मळ आहेत आणि अत्यंत इम्पार्शल आहेत असं जरी आपण धरलं तर मग हे इतका कार्यकाल लागला असेल तर मग ती अकार्यक्षमता दिसते। मग एकतर या स्पीकरवर प्रचंड दबाव आहे किंवा हे स्पीकर अकार्यक्षम आहे, यातला एक कुठला तरी निर्णय आपल्याला घ्यावा लागेल। हा निकाल ऐतिहासिक असेल असं खुद्द विधानसभा अध्यक्ष सांगतायत। त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होईल की राज्याच्या राजकारणाला आणखीन एक नवं वळण मिळेल ते पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।